रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. या दुर्गा मातेची ती दुर्गती नाशी असणारी ही जगदंबा माता, अगाध असणारा महिमा ज्या महापुराणामध्ये समाविष्ट आहे, असं हे परम पवित्र असणारं महापुराण श्रीमद देवी भागवत महापुराण कथा श्रवण करत आहोत. व्यासदेव महाराज राजा जन्मेजयाला कथा सांगू लागले. या देवीचे अनेक शक्तिपीठ आहेत. 52 शक्तिपीठ वर्णन करून सांगितले. ती शक्तिपीठ का निर्माण झाली, कसे निर्माण झाली, त्या 52 शक्तिपीठाचे काही उपपीठ सुद्धा आहे. मग आपण महाराष्ट्र या देशामध्ये राहतो. महाराष्ट्र या राज्यामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मी हे पूर्ण शक्तिपीठ आहे, एक शक्तिपीठ. तुळजापूरच्या तुळजामाता तुळजा भवानी आहे. माहूरच्या रेणुका माता आणि वणीच्या सप्तशृंगी माता. वणीचं हे शक्तिपीठ अर्धपीठ आहे. अशी 3.5 शक्तिपीठ. मग हे शक्तिपीठ का निर्माण झाली, कसे निर्माण झाले, आणि या शक्तिपीठाचे काही उपपीठ आहेत. 52 शक्तिपीठ आहेत. परंतु या जगदंबा मातेचे अनेक शहरामध्ये, अनेक गावामध्ये, कुठं वनामध्ये, कुठं डोंगरावर मंदिर आहेत. आणि त्या मंदिरामध्ये ही देवी विराजमान आहे. आपण ज्या जिल्ह्यात राहतो तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. जगात जर्मनी आणि भारतात परभणी. टाळी वाजवा आपल्या जिल्ह्यासाठी. का महाराज? कारण आपल्या जिल्ह्यामध्ये फार मोठमोठी संत सुद्धा होऊन गेले. साधू संतांची परंपरा आहे. कोणत्याही 20 ते 25 किलोमीटर अंतरावर जा, एक साधू संत अवतरित झालेले. आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये सद्गुरू मोतीराम महाराज, पुन्हा गुरुरे मारुती महाराज, कोंडजी बाबू डिग्रसकर, श्री संत सोपान काका महाराज इसादकर. तिकडे सोनपेठकडे आले तुम्ही तर माधवाश्रम स्वामी महाराज, श्री संत पाचलेगावकर महाराज. पुन्हा तुम्ही इकडे गेले तर केशवराज महाराज. पुन्हा इकडे जिंतूर तालुक्यामध्ये गेले तर पाचलेगावकर महाराज सुद्धा, केशव बापू सुद्धा त्या आपले कानडचे. किंवा अशा अनेक परिसरामध्ये सद्गुरू ओंकारनाथ देव भगवान, उमागीर महाराज असे साधू संत आपल्या या जिल्ह्यामध्ये अवतरित झाले. आणि याच जिल्ह्यामध्ये काही देवीचे मंदिर आहेत. ह्या देव्या सामान्य नाहीत महाराज. मग त्या राणी सावरगाच्या रेणुका माता असतील, भोगावची देवी असेल, रिडजची देवी असेल, पेडगावची देवी असेल, आपली अष्टभुजा देवी असेल, अशा अनेक गावामध्ये ह्या देवीचे मंदिर आहेत. आंबे टाकणीला सुद्धा जगदंबा माता आहे. पालम तालुक्यामध्ये एक महाकाली माता. त्या महाकाली मातेला म्हणजे चंद्रपूरचा अधिष्ठान आहे. तिथं एक देवई माई, एक संत होऊन गेल्या. अखंड उपवास, शेवटच्या क्षणापर्यंत उपवास. जसं आपल्याला एकादशीला आपण उपवास असल्यावर काय काय खातो, फराळाचंच खातोत ना फक्त, तसं आता जे गादीवर विराजमान आहेत ते सुद्धा काय करतात, फराळावरच आता सुद्धा ते त्यांचं जीवन व्यतीत करतात. मग अशा ह्या देवी आहेत. मग आपल्याला आज एक देवी पाहिजे ह्या देवी भागवत कथेमध्ये. ती देवी म्हणजे त्या देवीची उद्या यात्रा आहे महाराज. त्या देवीचं नाव आहे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर इंद्रायणी देवी. कोणती देवी? इंद्रायणी देवी. परंतु ती इंद्रायणी देवी, तिचं प्रमुख नाव आहे इंद्राणी. काय नाव आहे तिचं? तिचं नाव आहे इंद्राणी. पण अपभ्रंश झाला
इंद्रायणी, म्हणून इंद्रायणीच्या देवीला चाललोत, इंद्रायणीच्या माळावर चाललोत. मग तो माळ म्हणजे काय, ती देवी तिथं का आली, तिचा कुठं इतिहास आहे का, तिला काही पार्श्वभूमी आहे का, ती देवी त्या ठिकाणी का प्रतिष्ठापना झाली, कोणी केली, कशामुळे केली, हा पूर्ण इतिहास आपल्याला आता या कथेमध्ये पाहायचा आहे. तर ही इंद्रायणी देवी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुक्यामध्ये इंद्रायणी नावाचा माळ आहे. तर या देवीचा उल्लेख ब्रह्मांड पुराणामध्ये आढळतो. कोणत्या पुराणात, जे पुराण आहेत 6 शास्त्र 18 पुराण, त्याच्यापैकी एक ब्रह्मांड पुराण नावाचं एक पुराण आहे. त्या पुराणामध्ये सह्याद्री नावाचा खंड आहे. काय, जसं श्रीमद भागवत महापुराणामध्ये स्कंद आहे, ऊती नावाचा स्कंद, असे 12 स्कंद आहेत. शिव महापुराणामध्ये संहिता आहेत, उमा संहिता, पार्वती खंड, हे संहिता जसे आहेत तसं ह्या ब्रह्मांड पुराणामध्ये सह्याद्री नावाचा खंड आहे. जर कुणाला जर ती कथा जर वाचायची असेल तर म्हणून हे ग्रंथ सांगितला महाराज तुम्हाला. त्याच्यात पुन्हा सुलभ करून सांगितलं की सह्याद्री नावाचा खंड, ब्रह्मांड पुराणामध्ये सह्याद्री नावाच्या खंडामध्ये या देवीचा उल्लेख आढळतो. मग ही देवी कशी निर्माण झाली, तर चैवास नावाचे ऋषी होते. कोणते ऋषी, चैवास नावाचे ऋषी. तर हे ऋषी आपलं जीवन हे देवासाठी, साधू संतांसाठी, गुरुसाठी पूजा अर्चा करणे, जप तप अनुष्ठान करणे, सतत ते जप करायचे, नामस्मरण घ्यायचे, पोथी पुराण करणे, कथा करणे, याच्यामध्ये त्यांचं ते जीवन व्यतीत करायचे, ध्यान करायचे महाराज, सतत नामस्मरण घ्यायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सतत जप तप ध्यान करणे, नामस्मरण घेणे, कोणाची निंदा न करणे, निंदा करत बसायचे नाहीत, टवळक्या मारत कोणी एखाद्या वाट्यावर बसायचे नाहीत. आप आपला संसार, आप आपलं जप ध्यान नामस्मरण, देवी देवता यांची सेवा असं करत असताना त्यांच्या विवाहाला अनेक दिवस झाले, सुखी संसाराला अनेक दिवस झाले महाराज, 10-12 वर्ष झाले. परंतु त्यांच्या पत्नीनं कधी आपल्या मालकाकडे कोण्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. पत्नीनं हट्ट केला ना पाहिजे आपल्या मालकाकडे. जर मालकाने एखाद्या वेळेस स्वखुशीनं एखादी वस्तू आणली ना आपल्यासाठी, तर त्याचं हसत स्वागत केलं पाहिजे. मग ती 10 रुपयाची शेफ्टी पिन असेल, नाहीतर येणीला लावायचं रबल असेल, 10 रुपयाचं बी असू जा बरं का, तर खुश झालं पाहिजे, प्रसन्न झालं पाहिजे. काय मालक, 10-12 वर्ष झाले फुटका मनी केला नाही तुम्ही, परंतु आज काय, आणि आज तर कलर आहे म्हणली, कोणता, केशरी कलर आहे, केशरी कलरची पिन आणली, वा वा वा, प्रसन्न झाल्या. असं हसत स्वागत करावं. जर का तिथं जर मालकानं पिवळी पिन आणली ना येलो कलरची, तर मालकाला का नाही शाप देऊ नये. तुम्हाला तर काही कळतच नाही, पिवळ्याचा ढीग लागलाय बघा. काय लागलाय, ढीग लागलाय पिवळ्या पिनायचा, आणि तुम्हाला तर काही कळतच नाही. असं जे कोणी म्हणील तिला ज्ञानोबारायाने त्या अशा स्त्रीचं काय होतंय हे ज्ञानोबारायाने सांगितलंय, कालिदास महाराजांनाही सांगितलं. काय होतंय, पती जो जो संतोषोनी देय, ते स्त्रीसी अति पावन, स्वमुखे मागो जाता आपण, अदपतन स्त्रियेशी. स्वमुखानं तुम्हाला जे आवडते ते जर तुम्ही मालकाकडे जर हट्ट केला, मालकाला जर मागितलं, मालकानं जे आणले त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रसन्न नसतान, तर ती स्त्री कुठं जाती, नरकाला जाती महाराज. अतपतन स्त्रियेशी. आणि स्त्री म्हणजे सामान्य नाही, तिला देव प्राप्त होतो, देवी प्राप्त होतो. पतिव्रता धर्म स्वीकारला पाहिजे.
कोणाला म्हणतात पतिव्रता? पतीची या मता, मोदीची या मता नाही. कोणाच्या मतानं? पतीची या मता. मालक जर म्हटले ना आज लय पाऊस यायलाय, कथेला जाऊ नको, घरीच बसावं. पतीची या मता. नाही तर तिथं भांडण करून जर तुम्ही आलात ना तर ती कथा पावन होत नाही. कोणी सांगायले? ज्ञानोबा सांगायले. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. मालकीनं म्हणजे पत्नीनं आपल्या मालकाच्या म्हणण्याप्रमाणे वागावं. कसं वागावं? मालकाच्या म्हणण्याप्रमाणे वागावं. तिला पतिव्रता समजावं. आणि पतिव्रता धर्म म्हणजे सामान्य नाही, तलवारीच्या धारेसारखा आहे महाराज. चाकूची धार वेगळी, चाकू असते ना ती भाजी कापायचा, त्याची धार वेगळी, तलवारीची धार वेगळी. असा धर्म आहे महाराज. त्या पतिव्रता धर्माविषयी भरपूर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण उद्या किंवा परवा पाहूत. परंतु ही पतिव्रता असणारी स्त्री, चैवाश ऋषीची पत्नी, 10-12 वर्ष झालीत लग्नाला, कुश पवित्र नाही, म्हणून तिला समाजामध्ये किंमत नाही. समाजामध्ये किंमत नसते महाराज. तिला कोणी मैत्रिणी बोलू नयेत, कोणी पाहुण्यारावण्यामध्ये तिला बोलू नयेत. कोणचं मंगल कार्य जर असलं, सुवासीन म्हणून तिला कोणी ठेवणे गेलं आणि ती डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. माझी कुश पवित्र नसल्यामुळे, मला संतान नसल्यामुळे मला समाजामध्ये किंमत नाही. मग त्या स्त्रीनं कोणाकडे जावं महाराज? त्या स्त्रीनं आपलं म्हणणं अगोदर आपल्या पतीला सांगितलं पाहिजे. ज्या वेळेस तुम्हाला जीवनात दुःख येतं, स्त्रीला दुःख जर आलं तर आपल्या मालकाला सांगावं. मालकाला दुःख आलं तर आपण आपल्या पत्नीला सांगितलं पाहिजे. आणि पुन्हा मग गुरुकडे, देवाकडे, देवीकडे, राजाकडे गेलं पाहिजे. मालकीनीनं आपलं दुःख आपल्या पतीला सांगायला केलं की मालक 10-12 वर्ष झाले आपल्या लग्नाला. म्हटले हो बरोबर आहे मालक, तुम्ही देव पूजा करतात, तप करतात, ध्यान करतात, नामस्मरण करतात, तुम्ही संस्कारित आहात. मी तुमच्या परमार्थामध्ये कधी आडवी आली नाही. मालकीनं आपल्या मालकाच्या परमार्थामध्ये कधी आडवं येऊ नये महाराज. किंवा एखाद्या मालकाची मालकीन परमार्थ करायली तर त्या मालकानं सुद्धा आपल्या पत्नीला कधी आडवं गेलं ना पाहिजे. उठलं की रोजच तू मंदिरात चाललीस आणि तुला का लय पावन होणार आहे का, असं म्हणलं ना पाहिजे. त्याचं काय होतंय? तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, घातलिया भय नरका जाणे. आपल्याला जर परमार्थ करायचा नसेल तर करू नका, परंतु जे कोणी करायलाय त्याला सहकार्य करा महाराज. त्याला अनुमोदन द्या, करण्यासाठी त्याला त्याची प्रशंसा करा. तसं या चैवाक ऋषी जवळ ही पत्नी म्हणते मालक, मी तुमच्या परमार्थाला कधीच आडवे आले नाही, परंतु आता ज्या दिवशी माझ्या आई वडिलांनी पाणी ग्रहण केलं, पाणी सोडलं, संकल्प सोडला, त्या दिवसापासून मी तुमची आणि मी माझं घराणं तुमच्याकडे केलंच पाहिजे. कारण माझी कुश पवित्र नसल्यामुळे मला समाजामध्ये किंमत नाही. कोण्या देवीची कथा ऐकलं तर लक्षात घ्या. कोण्या देवीची? इंद्रायणी देवीची. का जात होता पण त्या इंद्रायणी देवीला? चैवाक ऋषीजवळ तिनं सांगायला सुरुवात केली, मालक आपल्याला पुत्र संतान नाही आणि पुत्र संतान नसल्यामुळे मला समाजामध्ये कोणी सुवासीन म्हणून ठेवी नाही. मंगल कार्याला बोलवणं झाले, कोणी माझ्यासोबत व्यवहार सुद्धा करे नाहीत, बोलणं झाल्या. आणि मनुष्य हा समाजशील प्राणी, मनुष्याला समाजामध्ये राहायला आवडतं महाराज. कोणामध्ये? समाजामध्ये राहायला आवडतं. आणि समाज जर किंमत जर देत नसेल तर एखादा माणूस कुत्र पाळतो, कुत्र्या संग तरी राहते, मांजरी संग तरी राहते, एखाद्या पोपटासोबत तरी राहतो. समाजशील प्राणी. मग सांग ना म्हटलं तुझं काय म्हणणं आहे? मालक मला असं वाटतंय की माझी कुश पवित्र झाली पाहिजे. सांगा ना तुम्ही तुमच्या देवाला. तुम्ही तर एवढा देवदेव करतात. त्यावेळेस चैवाक ऋषी म्हणतात, अगं पुत्र संतान होणं, एखादं आपत्य होणं हे आपल्या हातात नाही आणि देवाकडे आपण मागणी करावी हे काही मला उचित वाटत नाही. परंतु तू जर म्हणत असशील
तर मी देवाला सांगून बघतो. यदा कदाचित जर त्यानं जर आपल्याला दिलं तर त्याचा आपण स्वीकार करू. प्रसन्न झाली महाराज. तिला वाटलं आता आपली कुश पवित्र होणार आहे. म्हणून त्यांना कालांतरानंतर देवानं त्यांच्या जीवनामध्ये फळ प्राप्त करून दिलं आणि त्यांना पुत्र संतान प्राप्त झाली. मुलगा झाला महाराज. परंतु हा मुलगा देवानं दिलाय मुलगा, परंतु तो मुलगा चांगलाच निघेल का वाईट निघेल हे आपल्या हातात नाही. त्यांनी त्यांचं नाव ठेवलं त्या मुलाचं. त्याचं नाव ठेवलं गोलकासूर. काय नाव ठेवलं? गोलकासूर. परंतु हा वाईटाच्या संगतीला लागला. संगतीचा फार मोठा परिणाम होत असतो. इकडं बघा, संगतीचा परिणाम होत असतो. म्हणून आपली मुलं बाळ, आपली मुलगी कोणासोबत राहते हे तपासलं पाहिजे अगोदर. ज्याच्यासोबत व्यवहार करतात, ज्याच्यासोबत राहतात, ज्याचा मिस कॉल येते, ज्याचे फोन येतात, त्याची हिस्ट्री काढली पाहिजे. त्याचा बायोडाटा तपासला पाहिजे जाऊन की हे कोण्या कुळातले, त्याचे संस्कार कसे, त्याच्या घरचे संस्कार कसे हे पाहितलं पाहिजे. कारण संगतीचा फार मोठा परिणाम होत असतो. संगत करे बडो की तो बडत बडत जाय, संगत करे गधे की तो दो दो लाता खाय. संगत जर चांगल्या व्यक्तीची केली तर त्याचे चांगले संस्कार आपल्यावर पडत असतात. आणि संगत जर वाईटाची घडली तर ते वाईट संस्कार सुद्धा आपल्या अंगावर पडत असतात. म्हणून ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही मात्र गुण लागला. म्हणून हा मुलगा, कोणता मुलगा? त्याचं नाव सांगितलं गोलकासूर. हा मुलगा वाईटाच्या संगतीमध्ये राहू लागला. वाईट गुण त्याच्या अंगी आली आणि या चैवास ऋषीच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. अरे बाळा, तुझ्यासाठी मी काय म्हणून प्रयत्न केले. मी ऋषी म्हटले, मी मुनी, मी जप तप अनुष्ठान करणारा, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारा. तुझ्या मातेने माझ्याकडे इच्छा केली. मी माझं तप, माझं जप तप बाजूला ठेवून तुला निर्माण केलं आणि तू असा वाईटाच्या संगतीला लागलास. समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने ऐकलं नाही. तू जर आता ऐकलं नाहीस तर मी आत्महत्या करीन म्हटली. मग त्या मुलाला वाटलं आपले वडील जर आत्महत्या करीत असतील तर आपण आता चांगलं वागावं. बाबा सांगा म्हटला, काय करू? अरे तू जप तप अनुष्ठान कर जाय. ते म्हटलं मला फक्त भगवान महाविष्णू आवडतात. काय आवडतात? भगवान महाविष्णू आवडतात. कोणतेही देव आवडते म्हणले, सगळे देव एकाच रूप आहेत म्हटले. तू भगवान महाविष्णूची सेवा कर. त्या दिवसापासून त्या गोलकासुराने भगवान महाविष्णूची सेवा करायला सुरुवात केली. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ जसं जमेल तसं त्या भगवान महाविष्णूचं नामस्मरण. नारायणा 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 नारायणा. ओम नमो श्री नारायणा 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 नारायणा. भगवान महाविष्णू त्या गोलकासुराच्या तपश्चर्येवर नामस्मरणावर प्रसन्न झाले आणि प्रगट झाले. बोल गोलकासूर, तू माझी भक्ती आराधना कशासाठी केलीस? म्हटला देवा, मला माहित नाही तुम्ही मला प्राप्त होता, परंतु तुम्ही मला प्राप्त झाला, दर्शन मला दिलेलं आहे. मग मला आता आशे वर द्या. भगवान महाविष्णूला वाटलं ही वराची यादीच वाचून दाखवेल. 2 वर माग म्हटले, तुला काय पाहिजे तर. त्यावेळेस त्या गोलकासुराने 2 वर मागितले भगवान महाविष्णूकडे की मला या पृथ्वीवर उड्डाण करता यावं. काय करता यावं? उडता यावं. तथास्तु. आणि दुसरा वर त्यानं मागून घेतला की मी सर्वात बलवान असावं, सर्वात शक्तिशाली असावं. तथास्तु.
वर प्राप्त झाला, परंतु त्या वरामुळे याला अभिमान आला महाराज. कारण कोणाला अभिमान येत असतो, मग ज्याचे त्याचे अभिमान तपासून पहा. शास्त्रकाराने सांगितले कोणाला कशाचा अहंकार येतो, कोणाला रूपाचा, कोणाला तारुण्याचा, कोणाला ताकदीचा, कोणाला एखाद्या पदाचा, कोणाला धनाचा, ज्याचा त्याचा, कोणाला एखाद्या कलेचा. परंतु अहंकार येऊ नये. अहंकार आला आणि त्या अहंकाराच्या बळावर तो इतरांना त्रास देऊ लागला. ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन यज्ञ भंग करू लागला, कथेमध्ये जाऊन भंग करू लागला, भजनामध्ये जाऊन तो भंग करू लागला. त्यावेळेस त्याच्या वडिलाला चैवाक ऋषीला डोळ्यामधून अश्रूच्या धारा होऊ लागल्या, त्याच्या आईच्या सुद्धा डोळ्यातून धारा होऊ लागल्या. दोघांचं संभाषण झालं. बघा न म्हटली, आपला मुलगा, याच्यासाठी आपण किती प्रयत्न केले, हा आता कोणाचंच ऐकत नाही. तो त्याला उड्डाण करता येत होतं, म्हणून तो एकदा आकाश मार्गे गेला. इंद्राला सुद्धा त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. देवाचा राजा इंद्र त्याने विचार केला, हा जर आता सर्वांना त्रास देत आहे तर मग आता माझ्या पदाला सुद्धा धक्का लागेल, माझ्या खुर्चीला धक्का लागेल. सध्या माणसं खुर्चीसाठी बेजार आहेत. कशासाठी? खुर्चीसाठी. आता येणार आहे ते वार काही दिवसानंतर. महाग एकदा गेलं, आता एकदा येणार आहे. दिवाळी झाल्यावर आहे म्हण. खुर्चीसाठी बेजार आहेत माणसं. इंद्राने विचार केला, जर यदा कदाचित याच्या बलाने, ह्याची खूप ताकद आहे, भगवान विष्णूने आशीर्वाद दिला, ह्याला उडता येते, माझं पद सोडावं लागेल. म्हणून त्या इंद्राने भगवान नरसिंहाची आराधना केली. भगवान नरसिंहाचं ठिकाण जवळ म्हटली. नरसिंह देवतेचा धावा केला. नरसिंह देवता प्रसन्न झाली इंद्राला, आणि नरसिंह देवतेने विचारलं, इंद्रा तू कशासाठी आलास? म्हटले, काही अंतरावर एक गोलकासूर आहे म्हटली, आणि ते वर यायलाय, पाताळात चाललाय, ह्या सर्व इथल्या ठिकाणावर ऋषीला त्रास द्यायलाय. मग आता त्याचा नायनाट करण्यासाठी काहीतरी तुम्ही मार्ग शोधा, काहीतरी मला मार्ग सांगा. त्यावेळेस इंद्राला नरसिंह भगवंताने 3 विद्या निर्माण करून दिल्या महाराज. त्या विद्या म्हणजे शक्ती प्रदान करून दिल्या इंद्रानी, दुसरी रुद्रानी आणि तिसरी ब्रह्मानी. अशा 3 शक्ती निर्माण केल्या. आणि 3 शक्ती निर्माण केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी गोलकासूर आहे त्या ठिकाणी त्या 3 शक्ती आल्या आणि गोलकासुरासोबत संवाद साधू लागल्या. हे गोलकासूर, तू तुझ्या ताकदीचा, तू तुझ्याकडे असलेल्या वराचा दुरुपयोग करत आहेस. हा दुरुपयोग करू नको, विनाकारण कोणाला त्रास देऊ नको. त्यावेळेस गोलकासूर म्हटला, तुम्ही कुठून आलात? म्हटली, आम्ही कोणी असू जात, परंतु तू जर त्रास दिलास तर तुला आमच्या सोबत युद्ध करावं लागेल. त्यानं विचार केला, आता माझ्यासारखा बलवान कोणी नाही. कारण माणसाला त्या धुंदीमध्ये काही कळत नाही. कशाच्या धुंदीत? त्या धुंदीत महाराज, रूपाची धुंद, तारुण्याची धुंद, पैशाची धुंद, सत्तेची धुंद, ह्या धुंदीत त्याला ताकदीचा गर्व आला होता. ते म्हटलं, तुमच्यासोबत युद्ध करायला तयार आहे. ह्या चौघामध्ये युद्ध झालं. गोलकासूर आणि ह्या 3 शक्त्या म्हणजे इंद्राणी, रुद्राणी आणि ब्रह्मानी, या देवानं निर्माण केलेल्या शक्तीत घनघोर प्रकारचं युद्ध सुरू झालं. शस्त्र, अस्त्र, तलवार एकमेकावर चढवायला सुरुवात केली. परंतु त्या गोलकासुराला उडता येत होतं, तो उडायचा. परंतु या देवानं निर्मित केलेल्या, नरसिंह भगवंताने निर्मिती केलेल्या आहेत त्या 3 शक्ती एकत्र झाल्या आणि त्या गोलकासुराचा त्याच्यामध्ये वध झाला. जगदंबा माता की वध झाला. त्या गोलकासुराला मारलं महाराज. शरीर वेगळं आणि मस्तक वेगळं झालं आणि त्याचं रक्त ह्या 3 शक्तीवर आलं. ह्या 3 शक्तीने विचार केला, आता हे पूर्ण शक्ती, आपलं हे शरीर रक्तानं माखलेले, आता ह्याला शुद्ध केलं पाहिजे. म्हणून त्या गोदावरीला गेल्या. कुठे गेल्या? गोदावरीला गेल्या. त्या उमरी फाट्याहून गेल्या, रामपुरीला गेल्या. कोण? ह्या 3 शक्त्या रामपुरीला गेल्या महाराज. रामपुरी साधारण नाही. जर कधी गेला नसताना तर रामपुरीला जा. अनेक पुराणामध्ये वर्णन नाही. ब्रह्मांड पुराणामध्ये हिचं नाव आलंय. कोणाचं? ह्या रामपुरीचं. सामान्य नाही. तिथं 12 हनुमंताची रामपुरी, त्याच रामपुरीचं वर्णन रामायणात आलेले.
आणि ह्याच रामपुरीचं वर्णन अनेक शिवमहापुराणात सुद्धा आहे. तिथे एक मल्लिकार्जुनाचं ठिकाण आहे. मग ह्या तिन्ही शक्त्या मल्लिकार्जुन भगवंताला शरण गेल्या. मल्लिकार्जुन भगवंताचं तिथं मंदिर आहे महादेवाचं. त्या भगवंताकडे गेल्या, त्या देवाला शरण गेल्या. देवा, आम्ही ह्या दैत्याचा वध केलाय, आता आम्हाला दैत्याला स्पर्श झालाय म्हणले आमच्या या हत्याराचा याचा, आता ह्याला शुद्ध करायचं काय करावं लागेल. त्यावेळेस भगवान शंकरानं सांगितलं, म्हणजे त्या मल्लिकार्जुनानं सांगितलं, तुम्ही अगोदर गोदावरीला जा म्हणले आणि स्नान करून या. या तिन्ही शक्त्या गेल्या, स्नान केलं. देवा आता सांगा आम्ही आता काय करावं. हात जोडून उभा टाकले ह्या तिन्ही शक्त्या मल्लिकार्जुनाच्या पुढे. आणि त्यावेळेस भगवान मल्लिकार्जुनाने त्या महादेवानं सांगितलं, एका एका शक्तीला एक एक दिशा सांगितली. ब्राह्मणीला सांगितलं की तू दैदिप्यमान आहेस, तू उत्तरेला निघून जाय, उत्तर दिशेला. वैष्णवीला सांगितलं उत्तरेला जा. ब्राह्मणीला सांगितलं तुला दक्षिणेला जा. आणि त्याच्यातली तिसरी शक्ती राहिली, तिचं नाव इंद्राणी. त्या इंद्राणीला सांगितलं, मेन तू मस्तक कापलंस तिचं, तुझ्या हत्यारामुळे त्याचं मस्तक कापले. म्हणून ज्या ठिकाणी त्या गोलकासुराचं मस्तक पडलेलं आहे त्या ठिकाणी तू इंद्रायणी म्हणून स्थापन व्हायचं. इंद्राणी काय व्हायचं? इंद्राणी म्हणून तू स्थापन व्हायचं. आणि जे धड पडलेलं ना, त्याचं शरीर पडलेलं ते म्हणजे इंद्रायणीचा माळ आहे महाराज. म्हणून भगवान मल्लिकार्जुनाच्या म्हणण्यानुसार इंद्राणी नावाची शक्ती त्या ठिकाणी विराजमान आहे. तिचंच नाव इंद्राणी, आपल्या भाषेत इंद्रायणी देवी. इंद्रायणी माता की जय. एकदा भजन करा, पुन्हा आपण एक देवी पाहणार आहे.